नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये एक वॉलटाईल मोमेंटम बघायला मिळाला, सीसॉ मुवमेंट त्याला म्हणता येईल। कारण ओपनिंग निफ्टीनं 100-125 पॉईंट मायनसमध्ये केलेलं आणि त्यानंतर ओपनिंगपासून लो बनवल्यानंतर एंटायर जो काय गॅप डाऊन 100-125 पॉईंटचं होतं ते पूर्ण रिकवर करून पॉझिटिव्ह 100-125 पॉईंटमध्ये निफ्टी गेलेली। म्हणजे ऑलमोस्ट निफ्टी जो आहे तो 23,100च्या आसपासवरून लो सकाळी ओपनिंगला 23,100चा लो केला। ऑलमोस्ट मिड सेशनमध्ये दुपारी 1-2 वाजता निफ्टी ऑलमोस्ट 23,300 पर्यंतचा निफ्टीनं हाय बनवला। 100 पॉईंट मायनसवरून 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आले आणि त्यानंतर मात्र परत पुन्हा क्लोजिंग सेशनला निफ्टीमध्ये दबाव बघायला मिळाला। एक सेलिंग प्रेशर बघायला मिळालं, मे बी प्रॉफिट बुकिंग असेल किंवा FIचं सेलिंग असेल। 23,300 वरून निफ्टी परत पुन्हा खाली घसरला। क्लोजिंग सेशनला परत पुन्हा ऑलमोस्ट 70-80 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला आणि जवळपास 50 पॉईंट मायनस बंद आहे। 23,160च्या आसपास सेन्सेक्स 150 पॉईंट मायनस आहे। बँक निफ्टी मायनर पॉझिटिव्ह बंद आहे 55,200च्या आसपास। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट वॉलटाईल राहिलं। सीसॉ अप अँड डाऊन्स दोन्ही साईडचे स्विंग्स मार्केटमध्ये आज बघायला मिळालं। याचं रिझन आहे अनसर्टिनिटी, ग्लोबल US इराण वॉर घेऊन अनसर्टिनिटी आहे। परत वॉरची इंटेन्सिटी वाढत आहे, क्रूड ऑइल प्राइसेस वाढत आहेत, इन्फ्लेशन वाढत आहे, स्लोडाऊन येण्याची शक्यता आहे आणि FIचं सेलिंग, असे मल्टिपल रिझन्स आहेत मार्केटला हायर लेवलवरून सेलिंग याला। लोअर लेवलवरून एक व्हॅल्यू बाईंग येते नेहमीच निफ्टीला 23,200 23,000 या सपोर्टपासून आणि DIचं बाईंग असतं। ऑलमोस्ट एव्हरीडे DI 3,000 ते 5,000 करोडचं बाईंग करतात। FI 2,000 ते 5,000 करोडच्या आसपासचं सेलिंग रोज चालू आहे। त्यामुळे या पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळतात आणि ओव्हरऑल मार्केटसुद्धा जे आहे ते एक रेंजमध्ये स्टक झालेलं आहे। निफ्टी असेल 23,000 ते 23,400-500 या रेंजमध्ये स्टक आहे आणि जोपर्यंत आपण 23,500 आणि त्यानंतर अल्टिमेटली 23,800 क्रॉस करून वर जाणार नाही तोपर्यंत मला वाटतं मार्केटमध्ये विकनेस राहील आणि बघायला मिळू शकतो। त्यामुळे उद्या सेशनला टेक्निकली ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला लोअर लेवलला 23,100 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 23,000पर्यंत येऊ शकतो। 23,100 आजचा लो आहे, त्यामुळे 23,100 पहिला सपोर्ट आहे आणि त्यानंतर 23,000पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। 23,000 एक स्ट्रॉंग आणि सेंटिमेंटल लेवलचं सपोर्ट आहे। रिकव्हरी यायची असेल तर 23,250 क्रॉस केला तर 23,250 ते 300पर्यंतची रिकव्हरी येऊ शकते। हायर लेवलला 23,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो निफ्टीला आहे। त्यामुळे उद्याही मला वाटते निफ्टी 23,000 ते 23,300 या रेंजमध्ये राहू शकते। हायर लेवलला 23,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 23,300 क्रॉस केला तर फर्दर रिकव्हरी 23,500पर्यंत येऊ शकते। अदरवाईज 23,000 लोअर लेवलला आणि 23,100 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 55,000च्या खाली गेलं तर 54,800 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। 55,000 आणि 54,800 हे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। हायर लेवलला 55,500 पहिला रेजिस्टन्स आहे। 55,500च्या वर गेला तर 55,800पर्यंत बँक निफ्टी हायर लेवलला जाऊ शकते। बँक निफ्टी बऱ्यापैकी रिकव्हरी मोडमध्ये आहे, पण हायर लेवलला FIचं होणारे सेलिंगमुळे बँक निफ्टीवर सुद्धा दबाव बघायला मिळतोय। या लेवलनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 772 शेअर्स वाढले, त्याबद्दल 2,220 शेअर्स पडलेले आहेत। निफ्टीमध्ये 18 शेअर वाढले, त्याबद्दल 32 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये ड्रास्टिक आहे आणि BSE निफ्टीमध्ये सुद्धा पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टर इंडिसायझेसमध्ये आज फार्मा सेक्टर पॉझिटिव्ह राहिलं एंटायर दिवसभर, त्यापाठोपाठ बँकिंग सेक्टर मंदी करणाऱ्या सेक्टर्समध्ये आज IT, FMCG, एनर्जी, रिअल्टी, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस या सगळ्या सेक्टर्सवर अर्धा ते 1% किंवा 2%पर्यंतचा दबाव बघायला मिळतोय। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, अर्धा ते 1% पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर्स 450 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। काल डाव जोन्स जवळपास 950 पॉईंट मायनस गेलेलं, त्या तुलनेत आपण कमी मायनस ओपन झालेलो आणि रिकव्हरी पण आलेली, पण हायर लेवलला FIच्या सेलिंगमुळे परत पुन्हा आपण खाली आले। सध्या डाव जोन्स 400 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे US मार्केटमध्ये जर काही रिकव्हरी आली तर आपलं मार्केट पॉझिटिव्ह ओपनिंग घेऊ शकतं, पण हायर लेवलला FIचं सेलिंग आहे, त्यामुळं 23,250-300 हा रेजिस्टन्स फेस होऊ शकतो। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।